नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 22 ऑगस्ट भागामध्ये भावना सकाळी चहा घेऊन येते. सिद्धू म्हणतो, अरे गुड मॉर्निंग मॅडम. त्याला आवरलेलं बघून भावना म्हणते, एवढी कसली तयारी? सिद्धू म्हणतो, कसली काय, आपल्या पार्टीची दहीहंडी आहे ना आज. यावर्षी कार्यक्रमाला याल ना तेव्हा तुम्हाला कळेल. बाईसाहेब, कसला जंगी कार्यक्रम असतो. भावना म्हणते, मी तिकडे आलेले, आपल्या घरच्यांना चालेल का? उगाचच वाद नको ना. सिद्धूची फिरकी घेत म्हणते, मी एक काम करते, मी ना गाडे पाटलांच्या तिकडेच दहीहंडीला जाते. सिद्धू चहाचा घोट घेतो आणि तेवढ्यात ती बोलते. त्याला तर ठसका लागतो आणि भावना स्माईल करत असते. सिंचना सगळ्यांना म्हणते, वरससाठी हरीने जे केलं ना ते संतोष दादाचा मुलगा म्हणून नाही केलं. वरच्या जागेवर दुसरा कुठलाही मुलगा असताना त्याने त्याला हेल्पच केली असती. संतोष म्हणतो, हो ना, ऐकलं ना बाबा, कुठलाही मुलगा असताना हरीशने त्याला मदतच केली असती. श्रीनिवास म्हणतो, संतोष तू जरा शांत बसतोस का? संतोष म्हणतो, झालं, कुणाचं काही झालं की मी शांत बसायचं. हरीश म्हणतो, सिंचना जाऊ दे ना. सिंचना म्हणते, का जाऊ दे? हे बघ हरी, हे लोकांशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे मी कुणाचं काही ऐकून घेणार नाही. भावना म्हणते, सिंचना म्हणते, नाही आई, आता कुणी काही सांगितलं तरी माझ्यावर फरक पडणार नाही. इकडे भावना सिद्धूला म्हणते, तुम्ही एक काम करता का? गाडे पाटलांना फोन करा आणि त्यांना सांगा त्यांच्या दहीहंडीला मी येते. सिद्धू म्हणतो, नको नको, अहो कशाला, आपल्या पार्टीची दहीहंडी, तुम्हाला तर यायलाच लागणार. ती अहो पण आजीला भेटायचं आहे ना. सिद्धू म्हणतो, ते नंतर भेटूया ना आजीला. बरं मी काय म्हणतो मॅडम, चलायचं का आता? आता दोघं खाली जातात आणि आजी बघते आणि म्हणते, अवलक्षणे, तू आमच्या पार्टीच्या दहीहंडीला यायचं नाही. सिद्धू म्हणतो, आजी आता बासा. आजी म्हणते, नाही, ही दहीहंडीला आली तर मी येणार नाही. काय संपत, तुला हे मान्य आहे का? संपत म्हणतो, सिद्धू म्हणतो, नाही पप्पा. भावना मॅडम जर दहीहंडीला येणार नसतील तर मी पण नाही येणार. संपत म्हणतो, अरे तुझ्याशिवाय कशी होणार दहीहंडी? तो म्हणतो, ठीक आहे, मग मॅडमला घ्या. संपत म्हणतो, आई सोड ना आता. आजी म्हणते, नाही, ह्या अवलक्षणेसोबत मी येणार नाही. सिद्धू म्हणतो, ठीक आहे, मग नको येऊ आजी तू. तसं पण अगं तुला त्रास होईल ना, तू घरीच आराम करा. आजी म्हणते, सिद्धू म्हणतो, अगं मी बरोबर बोलतो आणि आहे ना, पप्पा मम्मी सगळेच आहे. आता रेणुका आणि आदिराज स्माईल करत असतात. सिद्धू म्हणतो, भावना मॅडम निघूया का आपण? आता आजीची चांगलीच जिरते. लक्ष्मी श्रीनिवासला म्हणते, काय करायचं हो पोरांचं? असं वाटलं होतं थोडे दिवस गेले की सगळं व्यवस्थित होईल, पण यांचा वाद वाढतच चालला आहे. ना सिंचना माघार घेईना ना संतोष. मला तर काय करावं तेच कळत नाही, डोकंच बंद पडलं आहे. श्रीनिवास म्हणतो, लक्ष्मी तू शांत हो, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. इकडे जयंतला जानू आणि डॉक्टरने चांगलंच गुंडाळलेलं असतं. डॉक्टर एवढे हुशार असतात की जयंतने काही केलं तरी त्याचा प्रत्येक वार ते हाणून पाडतात. जयंत आता त्यांच्यासमोर एवढा लाचार झालेला असतो की त्याला काय करावं तेच कळत नाही. जानू म्हणते, जयंत तू शांत हो, मी आहे ना, तू काळजी करू नकोस. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.